जाऊयात, विजय वडेट्टीवार बोलतायत. या आंदोलनात सहभागी असलं असतं सुरक्षा यंत्रणेच्या रेकॉर्डवर आलेलं आहे. असेल ना, हौशे नवशे गाच असतात. तर शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल. खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलंय. तो स्वतःहून गेला. नाही नाही, तू या आता, नक्षलवादी होतास, तो आमच्या आंदोलनात आहे, असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारण शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र आहे. आधी मुंबईला जाम करा, मग देशाचा मान मिळेल, अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे. मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे. मी सांगितलं, आता सरकार बघेल आणि ते बघेल, ते दोघे बघून घेतील एकमेकाला. वारंवार सरकारने घुटणे टेकलेच आहेत त्यांच्या दरबाराच्या जाऊन, जरांगे पाटलांच्या. आता सरकारला किती झोकवतं, सरकार त्यांना झोकवतं, आम्ही बघू कोण कोणाला जाम करतं आणि सरकार किती वेळा जाम होतं आणि कशामुळे जाम होतं हे आता आम्हाला पाहायचं आहे. राज्यातल्या कंत्राटदाराचे 90,000 कोटी थकीत असल्यामुळे आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे. कंत्राटदाराचं प्रचंड उधळपट्टी दुसऱ्या नवीन कामावर चालली. रस्त्याच्या आणि मोठमोठ्या रस्ते, समृद्धी आणि आपला काय म्हणतो त्याला, शक्तीपीठ सारख्या, आणि कंत्राटदाराचे पैसे देण्यासाठी हे होतं. तुम्हाला इतरांचे ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय, कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केलाय 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. हे पैसे उधळण्यासाठी आहेत ना. आणि ठीक आहे, एवढे पैसे लागतात कशाला, कुंभमेळा करायलाच पाहिजे. 10,000 कोटीमध्ये झालं असतात, 30,000 कोटी लावून काय करणार आहे? त्यातून अर्धे पैसे खाण्यासाठी हा कुंभमेळा होतोय. म्हणून कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाही, पण या सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहेत. आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय. ग्रामीण रस्ते असतील, शहरी रस्ते, कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही कारण त्याला पैसे मिळत नाही. तो बँक करप्ट झालाय. मग पहिले पैसे त्यांचे द्या ना, आणि मग हे सगळे गोष्टी करा. पण नाही, फार थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले. 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांची पूर्ण वर्णी लागणार आहे असं म्हटलं जात आहे. मला माहित नाही, त्यांचं ते बघून. 58 लाख नोंदी सापडल्या असं न्यायमूर्ती शिंदे समिती, संदीप शिंदे समितीचं म्हणणं आहे. 58 लाख या नोंदी ज्या ओबीसीच्या या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात सापडल्या मराठवाड्यामध्ये. तुमचा आकडा काय, ओबीसी किती नोंदी सापडल्या? काय असं आहे की पंजाबराव देशमुख साहेबांनी या सगळ्या ओबीसींना विदर्भातील आपण ओबीसी म्हणून त्यावेळेस खरे ओबीसी होते ते बरोबर, जे कुणबी समाज होता तो आला, जे मराठा होते ते दूर राहिले. मराठा आणि कुणबी एक आहे असं म्हणायचं आहे का? ते होऊ शकत नाही. मग या नोंदी सापडल्या कशा? शिंदे समिती नेमली कोणी, शिंदे कोण आहेत, याचा जर अभ्यास केला तर त्याचं उत्तर कळेल. या सगळ्या नोंदी ज्या सापडत आहेत आणि ओबीसीमुळे ओबीसीवर हाव घातलं जात आहे. ओबीसी म्हणजे मला कळत नाही जरांगे पाटलांचं, मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही ओबीसी मध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपा देऊन करणार काय? तुम्हाला काय मिळेल? तुम्ही एवढंच करू शकाल, आमच्यामध्ये येऊन आमचं सगळं हिरावून घेऊन जाल, आमचे 357 जागेंना वाऱ्यावर सोडाल, तुम्ही त्यांना उद्ध्वस्त कराल, एवढंच करू शकाल. बाकी तुम्हाला अधिकचं काय मिळणार आहे? आज आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे. तुम्ही ते आरक्षण वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जाऊ द्या ना आरक्षण 50%च्या वर, नाहीतरी 10% आपण ईडब्ल्यूएस साठी दिलंच आहे. 70-80% करा, सगळ्यांचे मिळून एक आरक्षण करा. आणि जे काही मुठभर लोक आहेत आता ओपनचे, त्यांच्यासाठी ते ईडब्ल्यूएस आहे. मग उर्वरित लोकांसाठी 90% करून टाका, म्हणजे झंझट तरी खतम होऊन जाईल. लोकसंख्येनुसार होऊ देत, ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना देऊन टाका आरक्षण. राहायला यांना पॉलिटिकल आरक्षण संपवायचं, आमचं घ्यायचं आहे. त्यामुळे हे सगळे गोंधळ आहे. म्हणजे तिथे आता मराठवाड्यामध्ये ज्या काही नगर परिषद जिल्हा. तर सोनिया गांधींवरचे भाजपचे आरोप हास्यास्पद आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे.